तुम्ही थ्री इडियट्स या चित्रपटामध्ये पाहिलेला आणि हिमालयाच्या पर्वतराजीत वसलेला जवळजवळ 4200 मीटर एवढ्या उंचीवरचा हा पँगॉंग लेक म्हणजेच पँगॉंग तलाव भारत आणि चीन अशा या दोन देशांच्या सीमेवर हा तलाव आहे। या तलावाचा पूर्वेकडचा भाग चीनचा तर पश्चिमेकडचा भाग भारताचा आहे। या तलावाच्या बरोबर मध्यातून भारत आणि चीन यांच्यातली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच LAC जाते। LAC म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल। हा भाग अत्यंत निसर्गरम्य असा जरी असला तरी या भागात भारत आणि चीन यांच्या सैन्यादरम्यान नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून छोटे मोठे वाद होतच असतात। 26 डिसेंबर 2024 रोजी भारतीय लष्कराने याच पँगॉंग लेकच्या पूर्वेला म्हणजे भारत आणि चीन यांच्या बरोबर सीमेवरतीच चीनच्या दिशेला तोंड करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला। हा 30 फूट उंचीचा पुतळा समुद्र सपाटीपासून जवळजवळ 14,300 फूट उंचीवर आहे। शौर्य, दूरदृष्टी आणि अतूट न्यायाचे प्रतीक असलेल्या या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण भारतीय लष्कराच्या 14 कॉर्प्सचे म्हणजेच फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांनी केलं। हा छत्रपती शिवरायांचा पुतळा भारतीय सैन्याला सदैव प्रेरणा देत राहील आणि भारत आणि चीन यांच्यासारख्या संवेदनशील सीमेवर छत्रपती शिवरायांच्या सारख्या महान व्यक्तीची भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा पुतळा असण्याची खरंच गरज होती। म्हणूनच भारतीय लष्कराने हा पुतळा उभा केलाय। पण प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये मिठाचा खडा टाकायची काही लोकांना सवय असते। तसं या प्रकरणात देखील झाले। काश्मीरमधल्या आणि लडाखमधल्या काही लोकांनी या पुतळ्याला विरोध केलाय। त्यापैकी चुशूलचे काउन्सिलर असणारे कॉन्चोक स्टॅन्झिन यांनी या पुतळ्याला यासाठी विरोध केला आहे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि लडाखचा काहीही संबंध नाही। याशिवाय त्यांचं असंही म्हणणं आहे की शिवाजी महाराजांच्या पेक्षा एखाद्या स्थानिक नेत्याचा पुतळा जर उभा केला असता तर ते जास्त बरं झालं असतं। भारतीय सैन्यातलेच एक रिटायर्ड अधिकारी कर्नल संजय पांडे हे देखील म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायची गरज काय होती? जर पुतळा उभाच करायचा असेल तर तो जोरावर सिंग यांचा करायला हवा होता। तुमच्या माहितीसाठी सांगतो की जोरावर सिंग हे देखील एक महान सेनानी होते। त्यांनी महाराजा रणजित सिंग यांच्यासाठी 180 वर्षापूर्वी लडाखवर पहिल्यांदा हल्ला करून लडाख हा प्रांत बुद्धिस्ट राजांच्याकडून जिंकून तो आपल्या राज्यात आणला होता। लडाखमधील काश्मीरी लोकांचे एक नेते सज्जाद कारगिली हे म्हणतात की हा पुतळा उभा करताना इथल्या स्थानिक लोकांना, इथल्या नेत्यांना विचारात घेतलं नाही। त्यांचं मत विचारात घेतलं नसल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं भारत सरकार एक प्रकारचा सांस्कृतिक दबाव लडाखच्या जनतेवर आणत आहे। ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज कदाचित महाराष्ट्रात महान असतीलही पण त्यांचा लडाखच्या भूमीशी काहीही संबंध नाही। PDPचे नेते नईम अख्तर यांनी देखील पर्यावरणाचे संबंधित मुद्दे उपस्थित करून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध केला आहे। ते म्हणतात की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापेक्षा अली शेर खान खातून, ग्याल खातून यांचे पुतळे जर या सीमेवर उभे केले असते तर त्याचा जास्त उपयोग झाला असता। ही जरी परिस्थिती असली तरी भारतातल्या अनेक नेत्यांनी, भारतातल्या जनतेनं मात्र या पुतळ्याचं स्वागत केलेलं आहे। पण इथं प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि लडाखचा तसा सरळ कोणताही संबंध नसताना मग महाराजांचा पुतळा लडाखमध्ये चीनच्या सीमेवरती उभं करायचं कारण काय? तर याच्यासाठी असं सांगता येईल की मागच्या 70 ते 80 वर्षापासून म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून या भारतातल्या अनेक भागांमधले, महाराष्ट्रातले, राजस्थानमधले, तामिळनाडूतले, UPतले, केरळमधले अनेक जवान, अनेक तरुण या भारताच्या सीमेवर, या भारताच्या सीमेचं रक्षण करत आहेत आणि त्या सर्वांचं प्रेरणास्थान एकच आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारतीय लष्कराला नेहमीच प्रेरणा दिली आहे। 1962चं युद्ध असो, 65 असो, 1999 असो, प्रत्येक युद्धात छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा दुमदुमलेली आहे। आणि म्हणूनच भारतीय लष्कराने छत्रपती शिवरायांचाच पुतळा तिथं उभा केला, नाहीतर भारतात महान नेत्यांची आणि महान राजांची, सरदारांची
कमी नव्हतीच, पण छत्रपती शिवरायांनी ज्या प्रकारे या देशाचा इतिहास, या देशाचा भूगोल कायमचा बदलला, आजचा भारत देश हा छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वामुळे आज जसा आहे तसा आहे, ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही. भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी जोरावर सिंग यांचा पुतळा उभारला असता तरी तो देखील एक चांगला पर्याय ठरला असता. पण इथं एक महत्वाचा मुद्दा जो काश्मीरी नेत्यांनी मांडलाय तो तिथं महत्वाचा ठरला असता. तो म्हणजे जोरावर सिंग जरी लडाख मधल्या आणि काश्मीर मधल्या लोकांना माहिती असले तरी रिलेटिव्हिटीच्या दृष्टीनं किंवा संबंधाच्या दृष्टीनं बघता भारतातल्या, संपूर्ण भारतातल्या लाखो करोडो लोकांना जोरावर सिंग यांच्याबद्दल माहिती नाही. त्यामुळे जी व्यक्ती या देशातल्या लाखो लोकांना, करोडो लोकांना माहिती नाही, ती त्यांना प्रेरणा कशी देईल हा प्रश्न निर्माण होतो. पण ज्यांना प्रत्येक गोष्टीत चुकाच पाहायच्या आहेत किंवा चुकाच काढायच्या आहेत त्यांनी त्या खुशाल काढाव्यात. पण इथं या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की भारतीय सैन्य हे भारताचं सैन्य आहे, ते अखंड भारताचं सैन्य आहे, ते महाराष्ट्राचं सैनिक नाही. तरी सुद्धा त्यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा चीनच्या सीमेवर बसवला. याचा अर्थ भारतीय लष्कराला छत्रपती शिवरायांच्या मध्ये एक महान नेता दिसतो, एक महान सैनिक दिसतो. ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. टीका करणाऱ्यांनी याचा देखील विचार करावा की भारतीय सैन्यानं असा पुतळा उभा करण्यामागं भारतीय सैन्याच्या मानसशास्त्रावर छत्रपती शिवरायांच्या नावाचा, छत्रपती शिवरायांच्या नावाच्या घोषणेचा काहीतरी नक्कीच परिणाम होत असेल. त्याशिवाय छत्रपती शिवरायांचा पुतळा एवढ्या उंचीवरती उभा केला जाणार नाही. याबद्दल जे राजकारण व्हायचं ते होईल, पण ही गोष्ट महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या लोकांसाठी महत्वाची होती. ही गोष्ट आपल्या अभिमानाची जरी असली तरी त्याच वेळी या भारतातच असलेले अनेक प्रकारचे लोक महाराजांना विरोध देखील करतात, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते कमेंट्समध्ये जरूर लिहा. आपण त्याच्यावर कमेंट्समध्ये चर्चा करू. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द मराठी बाणा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.